हॅलो स्टुडंट. तर आज आपण एस फेज आणि समोरचे पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. आय होप तुमचा अभ्यास चांगला चालू असेल अँड याआधी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे एस फेज, ज्याच्यामध्ये डीएनए सिंथेसिस किंवा डीएनए रिप्लिकेशन जे पॉईंट आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर याआधी आपण जे पाहिलं होतं सेल इंटरफेजमध्ये होती. ठीक आहे. आता सेल जे इंटरफेसमध्ये होती, आता ते काय करणार, एस फेज मध्ये जाणार. ठीक आहे. एस फेज म्हणजे काय, सिंथेसिस. पण आता इथे सिंथेसिस म्हणजे कोणत्या गोष्टीचे सिंथेसिस आहे, आपल्याला हे जर पाहायचं असेल तर हे आपल्या याच्यातून कळून जाईल की याला आपण डीएनए सिंथेसिस बघतोय. डीएनए सिंथेसिसला आपण डीएनए रिप्लिकेशन पण म्हणतोय. आता दुसरा पॉइंट येतो की व्हाय इज डीएनए रेप्लिकेशन नेसेसरी. डीएनए रेप्लिकेशन ची काय गरज पडली. ठीक आहे. म्हणजे बघा ना, नेचरने डीएनए ची कॉपी तयार करण्याची काय गरज होती, तर आपल्याला डिस्कस करू तर आपण हे का गरज होती ते. बघा, एका सेलकडे आधीच एक डीएनए आहे. ठीक आहे. मग आता असं अजून करू की एका पुस्तकाची फक्त एकच कॉपी आहे आणि तुम्हाला ते दोन विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. आता ते शक्य आहे का? नाही. त्यासाठी पुस्तकाची दुसरी कॉपी तयार करावी लागेल, दुसरं झेरॉक्स करावं लागेल. म्हणजे असं पाहायला गेलं तर मग सेलमध्ये असंच होतं की एका पॅरेंट सेल पासून दोन डॉटर सेल्स तयार होतात आणि दोन्ही डॉटर सेल्स कडे इक्वल अमाऊंट ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून सेल जे आहे ते आधी डीएनए ची एक एक्झॅक्ट कॉपी तयार करतो. लक्षात आलं. दुसरा पॉइंट येतो की व्हॉट इज डीएनए रिप्लिकेशन. डीएनए रिप्लिकेशन म्हणजे काय. आता बघा, डीएनए रिप्लिकेशन म्हणजे नवीन डीएनए तयार करणं नाही. डीएनए रिप्लिकेशन म्हणजे आधी जो डीएनए आहे सेलमध्ये, जो ऑलरेडी डीएनए होता, त्या डीएनए ची एक अचूक प्रत तयार करणे आहे, एक्झॅक्ट रेप्लिका तयार करणे आहे. ठीक आहे. लक्षात आलं. त्याला आपण डीएनए रेप्लिकेशन म्हणतो. आता दुसरा मुद्दा येतो की डीएनए कंटेंट जे आहे त्याच्यामध्ये एस फेज मध्ये ते कसं होतं. बघा, एनसीआरटी मध्ये सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. येस फेज मध्ये डीएनए ची जे क्वांटिटी आहे किंवा जे आपण म्हणतो मात्रा, ते दुप्पट होते. म्हणजे सुरुवातीला सेलमध्ये डीएनए ची जी मात्रा असते ते 2C असतं. ठीक आहे. डीएनए रेप्लिकेशन पूर्ण जेव्हा होते त्याच्यानंतर ते 4C होते. लक्षात आलं. सेल जेव्हा याच्यामध्ये फेजमध्ये जातो, एस फेजमध्ये असतो, तो स्टार्टिंगला जो असतो त्याची जी डीएनए असते, त्याच्यामध्ये जी डीएनए असते तो असतो 2C आणि डीएनए रेप्लिकेशन झाल्यानंतर ते होते 4C. ठीक आहे. मग दुसरा मुद्दा येतो की डज क्रोमोझोम नंबर डबल. बघा, म्हणजे इथं सगळेजण गोंधळतात. म्हणजे डीएनए दुप्पट झाला मग क्रोमोझोम नंबर सुद्धा दुप्पट झाला का? नाही होत ऑब्विसली. हीच एस फेज मधली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डीएनएचे जे आहे ना, क्वांटिटी वाढतं, म्हणजे मात्रा वाढतं, पण डीएनए मध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे ना तो वाढत नाही. हे एवढं लक्षात ठेवा. एवढंच कन्फ्युजन आहे. एवढं लक्षात आलं म्हणजे इझी होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. मग नंतर असा मुद्दा येतो की व्हाय डझंट क्रोमोझोम नंबर चेंजेस. ठीक आहे. म्हणजे क्रोमोझोम नंबर का चेंज होत नाही, म्हणजे हे शक्य कसं आहे. बघा, आता आपल्याकडे असं अझ्युम करू की 46 बुक्स आहेत. म्हणजे प्रत्येक बुक्स जे आहे त्याची आपण प्रत्येक बुक्सची फोटोकॉपी काढली तर बुक्सची संख्या वाढली का? नाही, ऑब्विसली नाही वाढली. म्हणजे अजूनही तुमच्याकडे 46 वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स आहेत. फक्त प्रत्येक बुकच्या 2 कॉपीज झाल्या म्हणजे सेलमध्ये असंच होतं का? नाही. म्हणजे 2 कॉपीज होतात का? नाही. तर सेलमध्ये याच प्रकारे आपण बघू शकतो की एस फेज आधी प्रत्येक क्रोमोझोममध्ये एक डीएनए मॉलिक्यूल असतो. जेव्हा सेल एस फेजमध्ये जातो, त्या एस फेजमध्ये जाण्याच्या आधी प्रत्येक क्रोमोझोम असतो, त्या क्रोमोझोममध्ये एक डीएनएचं मॉलिक्यूल असतो. म्हणजे रेप्लिकेशन नंतर प्रत्येक क्रोमोझोममध्ये 2 आयडेंटिकल डीएनए मॉलिक्यूल असतात. लक्षात आलं. एस फेजमध्ये 1, रेप्लिकेशन नंतर 2. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 आयडेंटिकल डीएनए मॉलिक्यूलला सिस्टर क्रोमॅटिड्स असं आपण तिथं म्हटलेलं आहे. मग आता नंतरचा पॉइंट येतो की रोल ऑफ सेंट्रोमियर. महत्वाची गोष्ट म्हणजे काय की दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड्स हे अजूनही एकाच सेंट्रोमीटरने जोडलेले असतात. लक्षात आलं. जे सिस्टर क्रोमॅटिड आपण जे म्हणतोय ना, हे अजूनही एकाच सेंट्रोमियरने कनेक्ट असतात, जोडलेले असतात. म्हणजे जोपर्यंत त्या वेगळ्या होत नाहीत तोपर्यंत एकाच क्रोमोझोमचा भाग मानला जातो. लक्षात आलं. म्हणजे क्रोमोझोम नंबर बदलत नाही. प्रत्येक क्रोमोझोमच्या जे आपण म्हणलं डीएनए त्याची मात्रा दुप्पट होते. लक्षात आलं. म्हणजे पाहायला गेलं तर एस फेज आधी डीएनए जे होता तो 2C होता.
क्रोमोझोम नंबर 2n होता. एस फेज नंतर काय झालं की डीएनए 4C झाला, पण क्रोमोझोम नंबर 2nच राहिलाय. ठीक आहे, हे जे 4 व्हॅल्यूज आहेत ते हे नीटच्या एक्झामसाठी खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे की सेंट्रोइड्स डुप्लिकेशन ॲनिमल सेलमध्ये. बघा, एस फेज दरम्यान सेंट्रोइडची डुप्लिकेशन होते, पण सेंट्रोइडची कॉपी आत्ताच का तयार केली जाते? म्हणजे कारण पुढे मायटोसिस दरम्यान स्पिंडल फायबर तयार करावं लागणार ना, तो साहजिक आहे. तर स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी 2 सेंट्रोइड्स लागतात. म्हणजे नेचरनं काय केलं की परत एकदा हे प्रिपरेशन सुरू करायला पाठवलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल डिव्हिजन सुरू होते. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, डीएनए रिप्लिकेशन इज हायली ॲक्युरेट. आता जर डीएनए रिप्लिकेशन दरम्यान एखादी चूक झाली तर तर ते सेल ती चूक काय करतात, शक्य तितक्या लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. कारण चुकीचा डीएनए कॉपी झाला तर ती म्युटेशन, जे झालेलं म्युटेशन आहे ते प्रत्येक डॉटर सेल्समध्ये जाईल. म्हणून डीएनए रिप्लिकेशन ही अत्यंत हाय फिडिलिटी प्रोसेस आहे. लक्षात आलं? शेवटचा पॉइंट येतो की ट्रान्झिशन टू G2 फेज. म्हणजे काय की आता इथपर्यंत, या स्टेजपर्यंत सेलची ग्रोथ पूर्ण झालेली आहे. म्हणजे डीएनएची कॉपी तयार झाली आहे. सेंट्रोलची डुप्लिकेशन झालेली आहे. म्हणजे सेल जवळपास मायटोसिससाठी तयार झालेला आहे. पण अजून एक प्रिपरेशन बाकी आहे, फायनल प्रिपरेशन. ती म्हणजे G2 फेज. म्हणजे या फेजमध्ये सेल शेवटची तयारी पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर मायटोसिस सुरू करतो. लक्षात आलं? ठीक आहे. बघा, या स्लाइडमध्ये G2 दिलेला आहे. G2 फेज आपण डिस्कस करणार आहे. आता सेल इंटरफेसच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतो. मी म्हटलं होतं तुम्हाला, या फेजला G2 फेज असं म्हटलेलं आहे. म्हणजे G2 फेज जे आपण म्हटलेलं आहे की गॅप म्हटलेलं आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे डीएनए रिप्लिकेशन तर पूर्ण झाली आहे. मग आता G2 ची काय गरज पडली आपल्याला? साहजिक आहे की हा क्वेश्चन आपल्याला येणारच आहे की बाबा, डीएनए रिप्लिकेशन कंप्लीट झालं तर या G2 चं काय काम आहे? ठीक आहे. डीएनएची कॉपी तयार झाली म्हणजे सेल लगेच डिवाइड होत नाही. म्हणजे ऍक्च्युअल मायटोसिस सुरू होण्यापूर्वी काही काही प्रिपरेशन राहतात, काही अंतिम तयारी राहतात, ते बाकी असतं. ठीक आहे. म्हणजे G2 ला आपण काय म्हटलेलं आहे की फायनल प्रिपरेशन फेज म्हटलेलं आहे. म्हणजे क्वालिटी चेक जे म्हणतो ना आपण, याच्यामध्येच होतं. नेक्स्ट पॉइंट दिलं की प्रोटीन सिंथेसिस ड्युरिंग G2 फेज. आता या फेजमध्ये सेल पुन्हा प्रोटीन सिंथेसिस सुरू ठेवतो. पण आता तयार होणारे जे प्रोटीन्स आहेत ते, असं पाहायला गेलं तर विशेष किंवा एक स्पेसिफिक पर्पजसाठी असतात ते. म्हणजे हे प्रोटीन्स पुढे मायटोसिस दरम्यान वापरले जातात. ठीक आहे. आता फॉर्मेशन ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन दिलेलं आहे. म्हणजे स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ट्युब्युलिन प्रोटीन हे याच काळात तयार केलेलं जातं. ठीक आहे. स्पिंडल फायबर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे की सेल ग्रोथ कंटिन्यूस. बघा, आता सेलची ग्रोथ अजूनही सुरूच आहे. कारण दोन्ही डॉटर सेल्सकडे एक प्रॉपर अमाऊंटमध्ये सायटोप्लाझम किंवा जे काही सेल ऑर्गॅनल्स आहे हे असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे इथं जे आहे ना, ते सेल ग्रोथ कंटिन्यू चालूच असतं. नेक्स्ट पॉइंट दिला की फायनल सेल चेक. आता बघा की जी सेल इथपर्यंत आली ना, तर स्वतःला पूर्ण परत एकदा चेक करून घेतो, तपासतो. म्हणजे डीएनए योग्य प्रकारे रिप्लिकेट झालेला आहे का? कोणतं म्युटेशन झालेलं आहे का? सर्व सेल्युलर कंपोनंट्स तयार झालेले आहेत का? म्हणजे या सगळ्याचं जे उत्तर आहे हे, अ, जर असं योग्य उत्तर असेल तरच आपलं जे आपण म्हणू शकतो की सेल एम फेजमध्ये प्रवेश करू शकतो किंवा जाऊ शकतो. म्हणून इथं येतं ट्रान्झिशन टू G2 फेज. सॉरी, G0 फेज. म्हणजे आता सेल पूर्णपणे मायटोसिससाठी तयार झालेली आहे. पण आपल्या शरीरातील प्रत्येक सेल सतत डिव्हाईड होत असते का? ठीक आहे. याचं जे आन्सर आहे आपण G0 मध्ये बघू. ठीक आहे. बघा, G0 फेज. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक सेल जे आहे, आपल्या बॉडीमधला प्रत्येक सेल जे आहे ते कंटिन्यू डिव्हाईड होत असतो का? तर याचं उत्तर आहे नाही. ठीक आहे. बघा, याच्यात आपल्याला कळेल. G0 फेज म्हणजे काय, की काही सेल्स विशिष्ट टप्प्यानंतर डिव्हिजन थांबवतात. काही सेल्स काय करतात, एका स्पेसिफिक टाइम नंतर काय होतं, की त्यांचं जे सेल डिव्हिजन आहे ते थांबवतात. याला काय म्हणतो आपण G0, म्हणजे क्विसेंट स्टेज असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग याच्यात मुद्दा येतो की G0 सेल्स डेड. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर क्वेसेंट स्टेज जे म्हणतो ना, तर तर म्हणजे पाहायला गेलं तर पूर्णपणे आपण त्याला डेड किंवा नॉन फंक्शनल, ज्याला आपण निकृष्ट म्हणतो आपण. ठीक आहे. हे असा अर्थ नाही होत त्याचा. हे सेल्स ऑब्व्हियसली जिवंतच असतात. पण ते मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह सुद्धा असू शकतात आणि स्वतःचं जे काही त्यांचं काम दिलेलं आहे सेलला,
तर ते स्वतःचं काम स्वतः नियंत्रित करत राहतात आणि फक्त एवढा मुद्दा आहे, की ते पुढे डिव्हाईड होत नाहीत. एवढाच मुद्दा आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतात. स्वतः जे काही नियमित काम आहे ते चालू असतं. जिवंत पण असतात. फक्त ते डिव्हाईड होत नाहीत. एन-सी-आर-टीमध्ये आपल्याला हर्ट सेल्स दिलेले आहे. ठीक आहे? म्हणजे हर्ट आपलं लाईफटाईम कंटिन्यू पंप करत असतं, धड करत असतं. म्हणजे हार्टमध्ये जे काही हार्ट मसल्स असतात, ते स्वतःचं जे फंक्शन आहे ते कंटिन्यूअली करत राहतात. पण ते नियमितपणे सेल डिव्हिजन नाही करत. हे महत्त्वाचा पॉइंट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे? नेक्स्ट पॉइंट दिलेलं की कॅन G0 सेल्स रिएंटर द सेल सायकल? बघा, आता आपल्या बॉडीमध्ये म्हणजे इतर सेल्स सुद्धा असतात. मग ते इतर सेल्स जे काय करतात, गरज पडल्यावर डिव्हाईड होतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल म्हटलं तर एखादा पेशंट आहे, त्याला जखम झालेली आहे. तर काही सेल्स त्याचे नष्ट होतात तिथे. तर काही सेल्स पुन्हा सेल सायकलमध्ये एंटर करून नवीन सेल्स तयार करू शकतात. म्हणून जे आपण म्हणतो ना G0 फेज हे कायमचा शेवट असं म्हणू शकत नाही किंवा फायनल स्टेज असं म्हणू शकत नाही. म्हणजे काही सेल्स जे असतात, जे योग्य सिग्नल भेटले त्यांना बॉडीकडून, तर ते परत सेल सायकलमध्ये परत जाऊ शकतात ते. ठीक आहे? मग आता नेक्स्ट पॉइंट काय येणार आहे, की ट्रान्झिशन टू नेक्स्ट टॉपिक. म्हणजे आता इथपर्यंत आल्यावर लक्षात आलं, की G0 आता संपला आता. ठीक आहे. पूर्ण समजलं आपल्याला. G0 समजलं. आता अजून एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न येतो, की ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये मायटोसिस सारख्याच प्रकारे होतं का? ठीक आहे. आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. हा बघा. बघा ॲनिमल आणि प्लांट मायटोसिस. पूर्ण एकदा वाचून घ्या तुम्हाला लक्षात येईल. मी सांगतो तसं पण तुम्हाला. आता मी तुम्हाला म्हटलं, की सर्वसामान्यपणे ॲनिमल्समध्ये जे असतं ते मायटोसिस फक्त डिप्लॉइड सोमॅटिक सेल्समध्ये आढळतो. सोमॅटिक सेल्स तुम्हाला म्हटलं होतं ना, बॉडी सेल्स. ठीक आहे? या सेल्समध्ये क्रोमोझोम नंबर डिप्लॉइड म्हणजे 2n असतो. ठीक आहे? मग आता एन-सी-आर-टीमध्ये एक्सेप्शन दिलेलं आहे आपल्याला, की मेल हनीबी. मी म्हटलं, की बायोलॉजीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं. तर एन-सी-आर-टी मधील सर्वात महत्त्वाचं एक्सेप्शन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, की हनीबी. मेल हनीबी जे आहे ना, हे हॅप्लॉइड असतो. म्हणजे त्याच्याकडे फक्त एन नंबर जे असतो, क्रोमोझोमचा असतो. म्हणजे तरी सुद्धा काही सेल्स जे आहेत, ते मायटोसिसमध्ये जातात. ठीक आहे? म्हणजे हा नीटसाठी खूप इम्पोर्टंट आहे. हे एक्सेप्शन जे आहे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. आता मायटोसिस प्लांट्समध्ये कसं होतंय बघा. प्लांट्समध्ये परिस्थिती ॲनिमलपेक्षा वेगळी असते थोडीशी. म्हणजे प्लांट्समध्ये काय होतं, की हॅप्लॉइड सेल्स जे असतात त्याच्यामध्ये मायटोसिस होऊ शकतो आणि डिप्लॉइड सेल्समध्येही मायटोसिस होतो. लक्षात आलं? प्लांट्समध्ये हॅप्लॉइड सेल्समध्येही मायटोसिस होऊ शकतं आणि डिप्लॉइड सेल्स सुद्धा मायटोसिस होतो. मग आता व्हाय डज मायटोसिस ऑकर इन बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड प्लांट सेल्स? याचं कारण आहे, की प्लांटचं जे लाईफ सायकल आहे ते त्याचं मुख्य कारण आहे. म्हणजे प्लांट्समध्ये जे आहे ना, ते अल्टरनेशन ऑफ जनरेशन आढळतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, की हॅप्लॉइड गॅमेटोटाइप स्टेज असतं आणि डिप्लॉइड स्पोरोफाइट स्टेज असतं. म्हणजे या दोन्ही स्टेज जे आहे ते ग्रोथसाठी मायटोसिस आवश्यक असतो. या दोन्ही सेल्ससाठी. म्हणून प्लांटमध्ये काय होणार आहे, की हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हे दोन्ही प्रकारच्या सेल्स मध्ये मायटोसिस दिसतो. लक्षात आलं? मग आता फायनल रिव्हिजन स्टेज आपण पाहिलं ट्रान्झिशनचं तर काय होणार आहे, की या ह्याच्यामध्ये सेल सायकल मधील सर्व फेज आपण इथं समजून घेतलेले आहेत. पूर्ण चॅप्टर आता एका फ्लोमध्ये बघायचं आपल्याला. ठीक आहे? शेवटचा पॉइंट आहे कंप्लीट रिव्हिजन. आता याच्यामध्ये जे सेल सायकल आहे, आपण स्टार्ट पासून एकदम एंड पर्यंत पूर्ण बघणार आहे. G1S, G2M. ठीक आहे? बघा, म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहील या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगेल. पहिलं स्टेज आहे जीवन फेज. ठीक आहे. सेल सायकलची आपण जी सुरुवात म्हटली होती ते जीवन सेलपासून तयार होते असं म्हटलं होतं. या फेजमध्ये सेल जे आहे ते सेलची ग्रोथ होते. म्हणजे सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असतो. ज्याच्यामध्ये प्रोटीन, आर-एन-ए, एन्झाईम्स आणि इतर जे काही सेल्युलर कंपोनंट्स तयार होतात हे इथं होतात तयार. पण लक्षात ठेवा की जे डी रिप्लिकेशन आहे हे अजूनही स्टार्ट झालेलं नाही. ठीक आहे. स्टेप 2 मध्ये दिलेलं आहे एस फेज. आता या जीवन नंतर कुठे जाणार आहे? एस फेज मध्ये जाणार आहे. जे काही सेल आहे ते एस फेज मध्ये प्रवेश करतो. इथे डीएनए रेप्लिकेशन सुरू होतं. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार करतो. म्हणून जे आपण म्हणतो की डीएनए कंटेंट आहे हे दुप्पट होतो. म्हणजे 2C चा 4C होतो. लक्षात आलं? पण क्रोमोझोम नंबर बदलत नाही. क्रोमोझोम नंबर 2nच राहतो. प्रत्येक क्रोमोझोम मध्ये आता 2 सिस्टर क्रोमॅटिड आलेले आहेत. ठीक आहे? नंतर सेल जाणार आपली स्टेप 3 म्हणजे G2 फेजमध्ये. हे इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. आता हा फायनल प्रिपरेशन फेज आहे. प्रोटीन सिंथेसिस सुरू राहतं.
जे काही स्पिंडल फायबरसाठी आवश्यक ट्युबुलिन प्रोटीन्स म्हटलं होतं हे सुद्धा इथं तयार होतं आणि सेल जे आहे ना हे शेवटचा एक एक क्वालिटी चेक इथं तयार करतो, क्वालिटी चेक करतो. तर संपूर्ण तयारी झाल्यानंतर सेल काय करणार पुढच्या फेजमध्ये प्रवेश करणार ज्याला आपण एम फेज म्हटलेलं आहे. आता यानंतर काय होणार आहे की इथं चिल्ड सेल डिव्हिजन हा या फेजचा पार्ट आहे. म्हणजे सर्वप्रथम कॅरिओकायनेसिस होतं हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. त्यानंतर सायटोकायनेसिस होते. सायटोकायनेसिस म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की सायटोकायनेसिस म्हटल्यावरती सायटोप्लाझमचे जे डिव्हिजन आहे हे आपण सायटोकायनेसिस मध्ये पाहिलेलं होतं. म्हणजे शेवटी एक पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल्स तयार होतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. स्टेज 5 मध्ये काय दिलेलं की G0 फेज म्हणजे काही सेल्स डिव्हिजन न करता G0 फेज मध्ये प्रवेश करतात. या फेजला क्वायसंट स्टेज असं म्हटलेलं आहे. हे सेल्स जिवंत आणि मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असतात पण ते डिवाइड होत नाहीत. म्हणजे त्यांना जर योग्य सिग्नल भेटला ऑब्विसली तर ते काय करणार परत सेल सायकल मध्ये प्रवेश करणार. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे की ॲनिमल वर्सेस मायटोसिस. बघा आता ॲनिमलमध्ये मायटोसिस सर्वसामान्यपणे डिप्लॉइड सोमॅटिक सेल्समध्ये आढळतो आणि एन-सी-आर-टी मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की एक्सेप्शन जे आहे ते मेल हनीबीच आहे जो हॅप्लॉइड असून सुद्धा मायटोसिस करतो. प्लांट्समध्ये हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोन्ही सेल्समध्ये मायटोसिस होतो. याचं कारण मी तुम्हाला म्हटलं होतं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. इथं कंप्लीट सेल सायकलचा फ्लो दिलेला आहे बघा G1S G2M. याच्यामध्ये G2M मध्ये एक G0 दिलेली आहे फेज हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. इथं तुम्हाला फेज वाईज समरी दिलेली आहे. G1 फेज मध्ये सेल ग्रोथ होतं. एस फेज मध्ये डीएनए रिप्लिकेशन होतं. 2C चं 4C होतं. G2 फेज मध्ये फायनल प्रिपरेशन मायटोसिस होतं आणि एम फेज मध्ये कॅरोकेनेसिस ज्याला आपण न्यूक्लियर डिव्हिजन म्हटलेलं आहे. G0 मध्ये मी तुम्हाला म्हटलं क्वेश्चन स्टेज आहे सेल डू नॉट डिवाइड बट रिमेन मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. ठीक आहे. हे इथं हायलाइट पॉईंट्स दिलेले आहेत. सेल सायकल जे काय असणार बाकी सगळे पॉईंट्स इथं एनसीआरटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिलेले आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत पूर्ण कंप्लीट सेल सायकल समजली असेल. समजली नसेल तर परत पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही इथपर्यंत पूर्ण बघून घ्या. तुम्हाला पूर्ण सेल सायकल समजून जाईल. ठीक आहे. रट्टाफिकेशन करू नका. समजून घ्या. समजून घेतल्यावरती तुम्हाला अजून इझी जाईल. ठीक आहे. चालेल. थांबू इथपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत आपण.